नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. गडावर छान हवा सुटली होती. तंबू पडपडताना होणारा आवाज तेवढा ऐकायला येत होता, जो तो चांदण्या रात्रीच्या गडावरील वातावरणाने भारावून गेला होता. हे सगळे झाल्यावर त्यांना माझी भूताची कथा ऐकायची होती, म्हणजे झोपायला एक वाजणार होता. हे नेहमीचेच होते. प्रत्येक नाईट ट्रेकला अशा भयकथांची मेजवानी लागायची. फक्त संकेतला भूताची गोष्ट नको होती. बाकीचे आता त्यासाठीच आग्रह करू लागले होते. मी कथा लिहूनच आणली होती. मी कथा वाचायला सुरुवात केल्याबरोबर संकेतने कानाला हेडफोन लावला. आम्ही स्मशानभूमीतून घरी आल्यावर आंघोळ वगैरे करून घरात गेलो. सरिता वहिनीचा चेहरा बघवत नव्हता. रडून रडून तिची हालत बेकार झाली होती. तिची समजूत काढून तिला जेवण द्यायचा असफल प्रयत्न आमच्याकडून झाला. अवघ्या 42चा असलेल्या अशोकदादाचे हे जाण्याचे वय नव्हते. अशोकदादा आमच्या मोठ्या काकांचा एकुलता एक मुलगा होता. गावी आपल्या कुटुंबासह राहायचा. काका आणि काकी कधीच सोडून गेल्या होत्या. वहिनी, छोटा सोहम आणि अशोकदादा असे तिघे अगदी आनंदाने राहत होते. कॉलेजला सुट्टी पडली की आम्ही गावी पळायचो. मग अशोकदादासोबत रानोमाळ फिरायचो. नदीत मनसोक्त डुबायचो. आता तर मी शनिवार रविवार देखील मुंबईत राहत नव्हतो. महिन्याभरापूर्वीच मी आणि माझा मोठा भाऊ सुशांत गावी येऊन गेलो होतो. काल रात्री आलेल्या गावाकडच्या बातमीने आम्ही खचून गेलो. मी, बाबा, आई आणि माझा मोठा भाऊ गाडी करून गावाकडे निघालो. अशोकचे हृदयविकाराच्या झटक्याने असे अचानक जाणे आमच्यासाठी मोठा धक्का होता. शेजारच्या काकूने भात आणि मसाल्याची चटणी पुढ्यात ठेवली तसा मी भानावर आलो. बाबा, मला खुणेनेच त्यातले थोडे खा म्हणाले. त्यानंतर थोडी उकड्या तांदळाची पेज पिऊन आम्ही सर्व झोपी गेलो. वहिनी आणि छोटा सोहम वळईमध्ये एका कोपऱ्यात पातळ लावून तंबूसारख्या बनवलेल्या भागात झोपले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाकी आम्ही सर्वजण पडवीत झोपलो होतो. रात्री मला तहान लागली म्हणून मी उठून बसलो. माझ्या बाजूला कोणीच नव्हते. आई, बाबा आणि दादा गेले कुठे? माझा कसा कोरडा पडला. तोंडातून शब्द फुटेना. मी कसा तरी धीर करून वहिनी झोपलेली तिकडे पाकून पाहिले. तिथे पातळाड फक्त सोहम झोपलेला दिसला. मी मोबाईलची लाईट बंद केली. मला अंगणात कोणीतरी उभे असलेले दिसले. मी जोरात किंचाळलो. पार्थ, काय झाले? सगळे धावत बाहेरच्या पडवीत आले. मी बाहेर अंगणात बोट दाखवले. तिथे कोणीच नव्हते. बापरे, काय चालले हे? काही कळत नव्हते. बाबा, तुम्ही सगळे कुठे होता? मी घाबरत विचारले. अरे, सरिताला उलटीसारखे झाले म्हणून तिच्यासोबत नानीघरात गेलो होतो. मला एकटे सोडून गेलेल्या सगळ्यांचा मला राग आला. बाबा, आपण आज झोपूया, मी माझे अंथरूण गुंडाळत म्हणालो. माझी हालत बघून आईने त्याला दुजोरा दिला. ती रात्र मला नीट झोप आली नाही. सकाळी खूप उशिरा उठलो. बाबा थोडे काळजीत दिसले. घरात पाचारायला येणाऱ्या माणसांची रीग चालूच होती. वहिनीची हालत रडून रडून बेकार झाली होती. येणाऱ्या माणसांना काही बोलू शकत नव्हतो. माझ्या मनातून आदल्या रात्रीचा माणूस मनातून जात नव्हता. अंगणापासून दूर असलेल्या इलेक्ट्रिक पोलावरच्या दिव्याच्या प्रकाशात दिसलेली त्याची ती निसटशी आकृती पाहून पण मी खूप घाबरलो होतो. अशा बऱ्याच रात्री आम्हाला दिवसकार्य होईपर्यंत काढायच्या होत्या. आम्ही गेल्यावर सरिता वहिनीचे आणि सोहमचे कसे होईल याचीही चिंता होतीच. दुसऱ्या दिवशीच्या रात्री झोपायला जरा उशीरच झाला. मी आईच्या बाजूला झोपलो होतो. कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. मोबाईलमध्ये पाहिले तर बरोबर 3 वाजले होते. आईसहित सगळे अगोदरच जागे झाले होते. आवाज घरच्या नळ्यावर होत होता. काकूनू सायलेंच्या पानाचा आवाज असत होतो. भिया नको, असोच आवाज येतो. सरिता वहिनी आम्हाला धीर देत होती. थोडा वेळ आवाज थांबला. आम्ही सर्व घाबरलो होतो. परत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. माझे डोळे सताड उघडे होते. इतक्यात नळ्यांच्या मध्ये लावलेल्या काचेच्या गवाक्षातून कोणीतरी पाहत असल्याचे मला दिसले. माझी बोबडी वळली. मी कोपराने आईला चाळवले. आता तर त्या व्यक्तीचा एक हातही आत लोंबकळू लागला होता. आमच्या साऱ्यांची भीतीने गाळण उडाली होती. आमची जुळबुळ ऐकून वहिनी झोपलेल्या ठिकाणाहून बाहेर आली. पण तिने ते पाहायच्या आत तो नाहीसा झाला होता. आईने रामनाम जपायला सुरुवात केली. थोड्या वेळाने आमच्या घराच्या मागच्या बाजूला जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी मोठा असून पण आईला मिठी मारली.
भीतीने अंगाला कापरी भरली होती. ती रात्र आम्ही सर्वांनी जागून काढली. दुसऱ्या दिवशी बाबा ब्राह्मणाजवळ जाऊन आले. तिकडून आणलेला अंगारा सगळ्यांना पाण्यातून प्यायला देऊन कपाळावर लावला. माझ्या मनात मुंबईतला परत जाण्याविषयी विचार आले, पण तेही काही क्षण. वहिनीला अशी एकटी सोडून आम्ही जाणार नव्हतो. बाबांनी घरच्या कुळाचारासमोर तुळशीची पाने ठेवून त्यांनी अशोकदादाची क्षमा मागितली. घरात जे काही चालले आहे ते ताबडतोब थांबू दे असे गाराने घातले. 2 दिवसात घडलेल्या गोष्टी बाबांनी आमच्या भाविकीतील नानांच्या कानावर घातल्या, पण त्यांनी ते हसण्यावर नेले. मिलिटरी रिटायर्ड नाना असल्या गोष्टी मानत नव्हते. तिसरी रात्र अमावस्येची रात्र होती. दुपारपासून लाईटही गायब होती. आमच्या सोबतीला वरच्या घरातील नाना झोपायला आले होते. मला थोडा धीर आला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. ते पडल्या पडल्या घोरू लागले. हे पाहून माझा मोठा भाऊ सुशांत हसायला लागला. आमच्यात तो जरा धीट होता. नानांच्या घोरण्याव्यतिरिक्त भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकणे इतपत शांतता होती. मागच्या बाजूला कसला तरी आवाज होत होता. सरिता वहिनी एकटीच उठून बाहेर गेली आणि ती परत आली तसा आवाज बंद झाला. सरिता, कसला आवाज? बाबांनी विचारले. कोंबडीच्या झापाखाली पत्र होतो, तो आवाज होय होतो असे बोलून ती झोपली. गावची माणसे किती धीट असतात ना. सरिता वहिनी 2 दिवस एवढे प्रकार घडून पण बिनधास्तपणे वावरत होत्या. इतक्यात अंगणात लाकडाचा दांडा आपटल्याचा आवाज झाला. नाना सोडून आम्ही जागेच होतो. अंगणात अंधार असल्याने काहीच दिसत नव्हते. आम्ही बाहेर पडवीत आलो. गवताच्या परड्यात गवत ओढल्याचा आवाज झाला. बाबा नानांना उठवायला आत गेले. त्यांच्या पाठोपाठ आम्ही पण आत गेलो. नाना डोळे चोळत चोळत उठले. आता तो आवाज बंद झाला होता. काय झाला होता? झोप मोडल्याचा राग त्यांनी बोलण्यातून व्यक्त केला. नाना, अगोदर दांडा आपटल्याचा आणि मग परड्यात तणशीकडे गवत ओढल्याचा आवाज होत होता. बाबा म्हणाले तसे नाना बॅटरी घेऊन कावणाकडे गुरांसाठी उन्हाळ्या दिवसात तात्पुरती बांधलेली जागा निघाले. गुरांच्या पुढ्यात भरपूर ताजे गवत बघून तेही चक्रावले. वसंता, माका ह्या वेगळ्याच कायता दिसता. तेही घाबरलेले दिसले. आम्ही पडवीत आल्यावर आम्हाला आत जायला सांगून बाबा आणि नाना कोपऱ्यात कुजबुजत राहिले. मला बाबांच्या चेहऱ्यावरचा घामाचा एक थेंब खाली पडलेला स्पष्ट दिसला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबा आणि नाना बरेचसे सामान घेऊन नदीवर गेले. काहीतरी भागवण्याबद्दल बोलत होते. मला एक कळत नव्हते, तो जो होता तो आम्हाला का घाबरवत होता. ही बातमी एव्हाना गावभर झाली होती. गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. काही लोक घरी येऊन धीर देत होते. 4थ्या रात्री फारच भयंकर प्रकार घडला. निम्मी अधिक रात्र संपत आली होती. 3 वाजताच्या सुमारास सोहम रडताना बघून सरिता उठली. सोहम बोट दाखवतो. तिकडे पाहिले तर मागच्या पडवीचे दार उघडेच होते आणि तिथे एक पुरुष हातानेच सोहमला बोलवत होता. ते पाहून ती जोराने किंचाळली. त्या आवाजाने आम्ही सगळेच उठलो, पण मागच्या पडवीत जायची कोणाची हिंमत झाली नाही. सरिता वहिनी खूपच घाबरली होती. त्यांच्या तोंडून काही शब्द फुटत नव्हता. सोहमला पोटाशी धरून ती बेदरलेल्या अवस्थेत उभी होती. जसा माझा मोठा भाऊ मागच्या पडवीत जाऊ लागला तसे सगळे ओरडले. तसा तो मागे फिरला. त्याचा भलताच धीटपणा कोणालाच फारसा आवडायचा नाही. बाबांनी हळूच मागच्या पडवीचा दरवाजा लावून घेतला. त्यांनी आपले अंथरूण दरवाजा शेजारी अंथरले. तेही घाबरले होते, पण वहिनीला धीर यावा म्हणून ते तिथे झोपले. तीही रात्र आम्ही जागवत काढली. सकाळी सरिता वहिनी त्या माणसाचे वर्णन करीत असताना माझा मोठा भाऊ कान देऊन ऐकत होता. मी मात्र घाबरून गेलो होतो. त्याच दिवशी सुशांतदादा दुपारपासून कुठे दिसत नव्हता. संध्याकाळ होत आली तरी त्याचा पत्ता नव्हता. आईला विचारले तेव्हा तो थळीवाडीत जाऊन येतो सांगून बाहेर पडला होता. त्याचवेळी सुशांत आणि श्यामल नदीच्या सान्याच्या बाजूला एका खडकावर प्रेमात अखंड बुडाले होते. श्यामलचा भाऊ त्यांना बोलवायला आला तसे ती दोघं उठली. सुशा, घरी चल ना, आईने खास तुझ्याकडे उंडे केलेत.
श्यामल म्हणाली, घरात दुःख असताना त्याला असं दुसऱ्याच्या घरी जाणे बरोबर वाटत नव्हते, पण त्याला श्यामलचा आग्रह मोडता येईना. तो त्या बहीण भावंडाच्या सोबत चालू लागला. सुशांत श्यामलकडून घरी परतला तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. आई बाबा त्याला खूप ओरडले. तो काही बोलता तसाच खुर्चीत बसला. त्याने सोबत आणलेली पिशवी खुंटीला लावून ठेवली. आई घरात गेली तशी सुशांत बाबांना अंगणात घेऊन त्याच्या कानाजवळ काहीतरी सांगू लागला. मी जवळ गेलो तसे मला बाबांनी आज जायला सांगितले. त्या रात्री नाना पोट दुखते हे कारण सांगत आमच्याकडे झोपायला आले नाहीत. बाबांनीही जास्त आग्रह नाही केला. मी मात्र मनातून घाबरलो. ती 5वी रात्र होती. आम्ही सगळे 10 वाजताच झोपलो. सुशांतदादाची वळवळ चालू होती. 11 वाजताना मागच्या बाजूला सगळी कोंबडी जोरजोरात ओरडू लागली. काकूनू बिया नको. कोंबडी मधी अशी ओरडतात. वहिनी सोडून आम्ही सगळे घाबरलो होतो. मला आठवले मागे पण एकदा अशीच कोंबड्यांनी ओरड केली होती. पण आता परिस्थितीच अशी होती की कसला तरी आवाज आला तरी भीती वाटत होती. मागचे दार करकरले की माझ्या मनाचा आवाज नाही, दारच करकरले. दाराकडे झोपलेले बाबा उठले. सुशांत दादाही उठला. वहिनीने खोलीतील 0चा बल्ब लावला. सुशांतने पटकन येऊन दार उघडले तर तिथे मांजरी होती. ती आत यायला बघत होती. आम्हाला थोडे हायसे वाटले. नंतर 0चा बल्ब बंद करून आम्ही झोपलो. दूरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. मी जागाच होतो. उन्हाळ्याचे दिवस असून हवेत गारवा होता. मी अंगावर पांघरून ओढून घेतले. बाहेर घुबडही विशिष्ट लयीत घुमत होते. अशोकदादा सांगायचा, घुबड घुमलेले चांगले नसते, कोणीतरी मरणार याची ती सूचनाच असते. ती आणि तसे घडले देखील होते. आज असे घुबडाला घुमताना ऐकून अधिकच भीती वाटायला लागली. सुशांतदादाही बाजूला तळमळत होता. इतक्यात अंगणात लाकडी दांडा आपडल्याचा झाला. नंतर तो आवाज वाढत जाऊन बंद झाला. थोड्या वेळाने परत दांड्याच्या आवाजाबरोबर माणसाच्या रडण्याचा आवाज आला. आम्ही जागे असून पण कोणाचीच उठायची हिंमत झाली नाही. इतक्यात सुशांतचा मोबाईल थरथरला. बाहेर तो विचित्र आवाज येतच होता. बाबा आणि आई माझ्या बाजूला येऊन बसले होते. सरिता बहिणी पण सोहमला घेऊन आमच्याच बाजूला आली होती. आम्ही सगळेच भीतीने कापत होतो. सुशांतने जेव्हा वळवयामधल्या खिडकीतून बाहेर पाहिले तो जोरात किंचाळला आणि अचानक अंगणातील लाईट लागली. त्याबरोबर बाहेर 4-5 पोरांचा आवाज झाला. तिथे थोडी झटापट झाली. सुशांत बाहेर ये, कोणीतरी बाहेरून हाक मारली. आम्ही सारेच आश्चर्यचकित झालो. एवढ्यात रात्री सुशांतदादाला कोण हाक मारते? आम्ही सगळे बाहेर आलो तेव्हा एका विचित्र माणसाला 4 पोरांनी पकडून ठेवले होते. काका, हे घ्या तुमचे भूत. त्या माणसाला दोरीने घट्ट आवळत एक जण म्हणाला. माझ्यासहित घरातले सगळेच स्तब्ध झाले होते. कोणाला काय बोलावे ते कळत नव्हते. सुशांत मात्र त्या मुलांना मदत करायला पोचला होता. बापरे, खूपच भयानक दिसत होता तो. त्याचा पेहराव संकासुरासारखा होता. एका डोळ्याचे पापण्यांना चिकटून ठेवलेले चकाकणारे रेडियम खाली पडले होते. त्या माणसाने चेहऱ्यावर काळ्या कलरने पट्टे ओढले होते. डोक्याला पांढऱ्या केसाचा विग लावल्यामुळे विचित्र दिसत होता. तो सुटण्यासाठी धडपडत होता. अरे, हा आहे कोण? बाबांनी विचारले. काकाणू, हेंका वळाखलाच नाही. वैल्या घरातले हत्ते, नानांचे चुलतो पुतण्यो, शिवगो काय? बाबांनी त्याच्या जवळ जाऊन ओळखण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात या सगळ्या आवाजाने नानाही तिथे आले. सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आल्या आल्या शिवग्याच्या 2 मुस्काटात मारल्या. असो घाणेरडो प्रकार करू का? तुका काय वाटता की नाही? अशोकानं तुझ्यासाठी केल्यानं तर विसरलास ना? आणि त्याच्या पोरा टोकरांका भेवतेस. नानानं खूप राग आला होता. एव्हाना वाडीतील बरेच लोक जमा झाले होते. सरिता वहिनी तोंडाला पदर लावून वळईमध्ये रडत होती. कुठेतरी अशोकदादाची उणीव तिला भासत होती. आमच्या मनावरचे बरेचसे ओझे हलके झाले होते. पण सर्वांच्याच मनात प्रश्नांची गर्दी मात्र होती. वसंता, पोलिसाका फोन लाव, त्याशिवाय ह्यो वटणेवर येवचो नाही. नाना बाबांना म्हणाले. नानानू, असा करू नको. माका एकदा माफ करा.
तो गयावया करू लागला. असली कामं करून माफी मागतस? बोल, ह्या सगळा खेका केलंस? नानांनी त्या माणसाची केस धरून विचारले. सांगते सगळा, पण पोलिसांका सांगू नको. तो गयावया करत होता. इतक्यात गावच्या पोलीस पाटील पण आले. सारा प्रकार लक्षात येताच त्यांनी हात साफ केला. माका मारू नको, सगळं सांगतंय. तो आता खूपच गयावया करू लागला होता. त्याने सांगितले सारा प्रकार. एकंदरीत असा होता. तो आणि आमचा अशोकदादा समवयस्क. अशोकदादाने शेतीमध्ये केलेली प्रगती त्याला खुपायची. तो उघडपणे दाखवत नव्हता, पण मनातल्या मनात जळायचा. मनातून त्याला अशोकदादाच्या खाण्याचा खूप आनंद झाला होता. दादाला अग्नी द्यायच्या आधीच त्याच्या मनात एक बेत शिजत होता. त्यावर त्याने पहिल्या रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू केली. आमच्या घरातील सर्वांना घाबरवून घर आणि गाव सोडायला प्रवृत्त करून अशोकदादाने फुलवलेल्या जमीन जागा झाडापेडाचा खास करून नुकत्याच फुलवलेल्या काजूबागेवर ताबा मिळवण्याचा बेत होता. त्याचा तो बेत सुशांत आणि श्यामलने हाणून पाडला. सुशांत आणि श्यामलचे सूत गेल्या वर्षीच जुळले होते. एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली प्रेमयुगल भेटीदरम्यान आपली दुःखे शेअर करत होती. सुशांत गावी आला की गाठीभेटी व्हायच्या. आमच्या घरात चाललेला प्रकार सुशांतने साहजिकच श्यामलकडे बोलून दाखवला. आमचे नशीब चांगले म्हणून श्यामलने शिवाला शेतातल्या घरात खुडबुडताना पाहिले. शिवाय तिथे ठेवलेले विचित्र कपडे श्यामलला दिसले. ते कपडे पाहून तिला सुशांतचे बोलणे आठवले. अंगणात लागलेली अचानक लाईट पण सुशांतने पेटवली. त्याची योग्य ती तजवीज त्याने आदल्या रात्रीच केली होती. अंगणातील लाईटचे बटन वळेमध्ये घेऊन शिवा अंधाराचा फायदा घेऊन पळायच्या आधी सुशांतने लाईट लावल्या. शिवाय त्याला पकडण्यासाठी श्यामलचे 2 भाऊ आणि अजून 2 पोरं आमच्या घराशेजारीच तैनात केली होती. अशा प्रकारे आमच्या घरातील भुताटकी सुशांतच्या धीर स्वभावामुळे संपुष्टात आली. श्यामलची मदतही तितकीच महत्त्वाची ठरली. सुशांत लगेचच गावी कायमचा शिफ्ट झाला आणि पुढच्याच वर्षी बाबांनी त्याचे श्यामलसोबत लग्न लावून दिले. त्या दिवसापासून भूत हा प्रकार असतो यावरचा माझा तरी विश्वास उडाला. संकेत केव्हाच झोपी गेला होता. प्रवीणने संकेतच्या कानाला लावलेले हेडफोन काढून बाजूला ठेवले. आम्ही झोपण्यासाठी तंबूत परतलो. गडावरील सूर्योदय पण सकाळी पाहायचा होता. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.